नमस्ते मंडळींनो. तर आज एकादशी, आज पालखी असते पुण्यात. सो चला तर मी तुमच्यासोबत ते शेअर करते, मी मला व्हिडिओ हे टाकेल. ॲक्च्युली हा आवाज येते का बघा, टाळ मृदंगाचा इथं पाण्याचा पण येतो, बट इट्स ओके, चला तर मी तुमच्यासोबत पालखी व्हिडिओ शेअर करेन. सो आय होप तुम्हाला ते डेफिनेटली आवडतील. लेट्स गो. सो गाईज बघ खाली वाकली. सो आपण चाललं, लेट्स गो. डोकं दुखतंय खूप वेळ. चला म्हटलं तरी आमच्या घरातले काय हलत नाहीत, कारण की ते अतिशय आळशीत. आणि ही माझी बहीण, आता थांबा, रिएक्शन पाहिजे 1 2 बाय. फायनली हे लोक खाली उतरत आहेत. आवाज बघा, आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवायचे की काय. सो गाईज आता हे मध्ये रस्त्याच्या असं बांधल्यामुळे आहे ना, इकडे उभं राहणं असं सोपं नव्हतं, कारण की धक्का लागला, पडलो. त्यामुळे आम्ही रस्त्याच्या पलीकडे गेलो होतो. फायनली आम्ही चढलो खरं वरती, पण ते सेफ नव्हतं, कारण की पालखी आल्यानंतर लोक दर्शनाला पुढे जातात, धक्का वगैरे लागला म्हणून आम्ही खाली उतरलो आणि दुसऱ्या साईडला गेलो. एका साईडला गाड्या नाही तर उलट आपल्याला इथं चांगलं आहे. तिथलं पालखीच्या अंकिताची आहे ना, अंकिता पुढे. तिथे मला माझी मैत्रीण माझ्या मम्मीला दिसली, तर ती मला सांगितली की ती अंकीची मम्मी आहे. तो पुढं उभं राहतात, आम्ही इकडं उभं राहिलो. पण आय थिंक त्यांना पालखीचं दर्शन घ्यायचं, आपल्याला फक्त बघायचं आणि तुम्हाला दाखवायचं. मध्ये 2-4 ॲम्ब्युलन्स, पोलीस, फायर ब्रिगेड अशाही गाड्या होत्या, आणि वरती हेलिकॉप्टर पण होता. इथे वासुदेव आणि हे असे जे लोक असतात, जे फारसे दिसत नाही, ते ह्या पालखीच्या ह्याच्यात दिसतात. हे खूप भारी वाटतं मला पालखीमध्ये लावायला हे गणं, आणि ते खूप मस्तही दिसतं. सो एक मजा असते. वाट लावून घेतली स्वतःची. युट्यूबर आहे ते, युट्यूबर बनले. दादा किती युट्यूबर के झाले ते मस्त आहे. येते ते करतो. माणसं हाणतील आपल्याला. कृपया असले भोंगे आपल्या पोरांना घेऊन देऊ नयेत, ते लाच काढायची कामं करतात. प्लीज असले भोंगे घेऊन देऊ नका कोणाला. चला हे फक्त मला तुम्हा सर्वांना दाखवायचं होतं, म्हणून मी शूट केलंय. सो गाईज आता पालखी आली आहे, तर मी तुम्हाला दाखवते. गाईज मी किती मूर्ख, मला वाटलं मी बॅकच्या कॅमेऱ्याने शूट करते, पण मी फ्रंटच्या कॅमेऱ्याने शूट करत होते. नंतर मला कळलं की मी बॅकच्या कॅमेऱ्याने शूट करत होते. आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आम्ही नंतर लस केलो आणि घरी गेलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. काय म्हणायचं तुम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये? लाईक करू नका, सबस्क्राईब करू नका, असं काय ऐकायचं नाही. बोला.